महाराष्ट्रामध्ये तरी मी जय शिवराय आणि जय श्रीरामच बोलणार, कारण आम्ही भाजपसारखे कृतज्ञ नाही आहोत. जन्मदात्या बापाला आम्ही विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांनी मगाच्या फिल्ममध्ये सुद्धा बघितलं ना, हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता, अगदी शिवरायांच्या नंतर सुद्धा संभाजी राजांच्या त्या निर्घुण, ज्याचं वर्णन सुद्धा करायला जीवावर येतं, हत्येनंतर 26 वर्ष ताराराणींनी म्हणजे महाराष्ट्राने औरंगजेबाला झुंजवत ठेवला नसता तर गुजरात पहिलं पटकन औरंगजेबाच्या चरणी लीन होऊन गेलं असतं. सगळं संपूर्ण हिंदुस्थान हिरवा झाला असता. त्याच्यामुळे जय शिवराय हे बोललंच पाहिजे. जर कोणी तुम्हाला जय श्रीराम बोललं, त्याला सांगायचं जय श्रीराम, जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी. कारण हा महाराष्ट्र आहे. दरवेळेला आम्ही इतिहासाचे दाखले देतो. अगदी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? सह्याद्री म्हणजे तुम्ही आहात. ज्या सह्याद्रीने छत्रपती शिवरायांना, जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या सगळ्या शिवराज्याभिषेक किंवा शिवछत्रपती त्या आहे ना महानाट्यामध्ये, तो सह्याद्री त्यांना सांगतोय की माझ्या कानाड दडा, माझ्या छातीवरती खेळा. म्हणजे त्यांनी संपूर्ण सह्याद्रीचा वापर हा लढाईसाठी करून दिला. सह्याद्री होता, कडेकपारे होत्या, आणि त्या कडेकपाऱ्या होत्या म्हणून अफजल खानाचा पुतळा निघाला. कारण ही सगळं वीरश्री जी आहे ती महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये. नुसती एक निवडणूक तुम्ही जिंकला असेल, तुम्हाला वाटत असेल म्हणून महाराष्ट्र नाही संपत. ते बघितलं ना इतिहास, सगळे गड किल्ले, मिर्झा राजे जयसिंग, हिंदूच, हेच आपलं दुर्दैव. आपल्याला हे उपरे नाही हरू शकत, पण आपल्यातले गद्दारच जे आज आपल्यावरती त्यांनी पैसे देऊन वगैरे लालूच दाखवून फोडलेत, तेच आपल्यावरती सोडलेत आणि तेच आपल्या अंगावरती वार करतायत.